सागरे नावविष्णुम् एषाद्यनसायजा जीवा मुक्ता भवन्ति सागरे मोक्षविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षुणां ज्ञानदानैकलक्षम् प्रभावति क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलिकाहृदयकिशोर श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पताकांचे भार वैष्णव नाचती पताकांचे भार वैष्णव नाचती रामकृष्ण गाते नामावळी रामकृष्ण गाते नामावळी शालिवाहन शके 1511 शालिवाहन शके 1511 विजय संवत्सरा फाल्गुन मास विजय संवत्सरा फाल्गुन मास उत्तम हे तिथी षष्ठी रविवार उत्तम हे तिथी षष्ठी रविवार प्रयाण साचार 2 प्रहरी प्रयाण साचार 2 प्रहरी शालिवाहन शके 1511 शालिवाहन शके 1511 विजय संवत्सरा फाल्गुन मास विजय संवत्सरा फाल्गुन मास निळामणे ऐशा नामाच्या गजरी निळामणे ऐशा नामाच्या गजरी समाधी गोजिरी प्रतिष्ठाने समाधी गोजिरी प्रतिष्ठाने शालिवाहन शके 1511 शालिवाहन शके 1511 विजय संवत्सरा फाल्गुन मास विजय संवत्सरा फाल्गुन मास प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग आमच्या निळोबरायांच्या गाथ्यातील आणि एकनाथ महाराजांचं प्रकरण ते कराडकरांची मालिका कराडकरांच्या मालिकेत सर्व संतांचे प्रकरण निर्णयाचे आहे. ज्ञानोबारायांची समाधी निवृत्तीनाथांची समाधी मुक्ताबाई आदी करून तुकोबारायांचं निर्याण नाथ महाराजांची जलसमाधी हे सगळ्या संतांच्या समाध्यांचं चोखवाराय असो नरहरी सोनार इत्यादी सर्व संतांच्या आणि समाध्यांचा किंवा त्या निर्याणांचा पुण्यतिथ्यांचा शब्दीत सांगून त्यांनी ते अभंग कोणते म्हणायचे हे ते मोठं काम केले कोणी आता फक्त त्या मालिकेमध्ये आपल्या नियमाच्या वेगळं थोडंसं ते नियमावली म्हणून एक अभंग येतात ते तिकडं घेतात त्यांच्या फळावर ते अभंग घेतात तीर्थावळीतला ज्ञानोबारायांच्या समाधीतला नाटाचा असे काही अभंग ते दररोज भजनामध्ये महिनाभरती भजन करायचं पहिल्या दिवशी कोणते दुसऱ्या दिवशी असे ते नियमाचे 30 दिवस ते असते त्या फळाप्रमाणे त्याच्यामध्ये त्यांनी निम्मी मालिका त्याच्यात नियम 12वा नियम 15वा नियम 16वा निम्मी मालिका त्याच्यात गेली ती आपल्या उपयोगाला येत नाही का इकडं ते आपल्या नियमाचं भजन आपण करत नाही ही आपली बाकीची फळकरी दैठणकर उकळीकर ही इत्यादीत ना त्या नियमानं भजन आपण कुठं करतो म्हणून ते अभंग आपल्या उपयोगाला येत नाहीत पण त्यांच्या फळावर ते अभंग चालतात ना त्यांच्या नियमाप्रमाणे काकड्यातलं काकडा आपल्याला बरोबर आहे सहभागी हे असे काही पण बाकी समाजा प्रकरण हे ते काही गोष्टीत ना तर त्यांनी बाकीच्या बंकर स्वामी मालिकापेक्षा लोहिया महाराज मालिका पहिल्या काळाच्या मालिका होत्या हो आपलं भजन जरा अनुसरून चालतं उकळीकरांच्या फळावर भजन बंकर स्वामीच्या मालिकेला अनुसरून कोणती मालिका बंकर स्वामीच्या मालिकेला अनुसरून आपल्या उकळीकरांचं थोडं भजन सुनसान चालतंय त्याच्यात लोहिया महाराजाची काही एक मालिका आहे लोहिया महाराज होऊन गेले त्यांची काही मालिका आहे पण या मालिकेहून विशेष ही मालिका आहे कोणती ही आपल्याला सगळ्या समाध्यांची शक वगैरे गुलाला कोणत्या अभंग म्हणावे कसा गुलाल टाकावा काही त्यांनी आणखीन काही सुविधा करून ठेवल्या आणि विशेष कराडकरांच्या फळाचं एक मोलाचं कार्य ते झालं समाजावर की त्यांनी प्रत्येक तुकाराम महाराजांच्या गाथेची चरणाची अनुक्रमणिका आणखीन सोपं केलं 4092 अभंग आहे देवळीकर गाथा गंगूकाका शिरवळकर एकच आहे दोन्ही जुने गंगूकाकाचा म्हणजे देवळीकरांचा म्हणजे गंगूकाकाचा दोघाचा एक आला की जमलं
ते प्रमाण, ते गाथा प्रमाण होते वारकऱ्यांना. मग त्याच्यावरच त्यांनी संपादकपणा केला. मला वाटते नामदेवबा शामगावकर नाही का, त्या संस्थेचे संपादक होते. ते संपादकाचं नाव आहे वरी नामदेवबाप्पा शामगावकर. तर त्यांनी ते काम केलं. त्यांनी कराडकराच्या किंवा गंगू काकाच्या ह्याच्यावरच संपादना केली, त्याच्याची तुकाराम महाराजांच्या गाथ्याची, अभंगाच्या अनुकूल. पण भांगडी ही त्यांनी विशेष हे काम केलं. कोणतं की प्रत्येक गाथ्यामध्ये पहिल्या चरणाची अनुक्रमणिका. तुम्हाला पहिलं चरण गौसलं तर अभंग गौसणार, पहिलं चरण नाही गौसलं तर तुम्हाला अभंग गौसणार. पण इथं कराडकराने मोलाचं कार्य केलं. त्या अभंगातलं कोणतंही चरण पाठ असेल तुम्हाला, कोणतंही असला, 5वं 4थं शेवटचं कोणतंही अभंगाचं, 100 चरणी अभंग असू द्या की 2 चरणी अभंग असू द्या की 3 चरणी अभंग असू द्या की 5 चरणी असू द्या, अभंगाचं चरण बी पाठ असलं तुम्हाला की ते अभंग सापडणार. हे मोलाचं कार्य आहे की नाही लय महाराज. त्याच्यात त्या अनुक्रमणिका जवळजवळ कितीतरी पान झाली त्या गाथ्यात. 100 रुपये, 100 रुपयाला तर आम्ही आणली, 110 रुपये आता किंमत. आता 20 झाली, काय त्याची किंमतच नाही त्या गाथ्याची. 1000 रुपये दिले तरी मिळणार नाही तुम्हाला. अनुक्रमणिका कोण करून द्यायला तुम्हाला प्रत्येक चरणाची. म्हणून कोणतंही चरण गौसलं का अभंग गौसायला. हरिपाठात तसंच आहे महाराज. कुठं हरिपाठात कोणतं एका चरण म्हणलं ती आठवतच माणसाला मागं पुढे. ते तुमच्या पाठानं आठवलं हो, पण तसं कोणी केलं नाही ते. जसं ते तुमच्या पाठांतर ते तुम्हाला आठवलं, त्याला काय करायचं ते नाही. पण त्यांनी गाथ्या तयार केले ना, ती अनुक्रमणिका वेगळीच केली ना. जशी ज्ञानेश्वरीची अनुक्रमणिका, कोणती ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी भगवद्गीता याच्या अनुक्रमिका दांडेकर महाराजांच्या ज्ञानेश्वरी. प्रत्येक श्लोक भगवद्गीतेतला त्या श्लोकाचं पहिलं तुकडं आलं की ते श्लोक तिथं निघतं. असं कोणी सोपं केलं दांडेकरांनी. आणि पुन्हा कोणत्याही ओवीचं पहिलं तुकडं मिळालं की ती ओवी त्या ज्ञानेश्वरी सापडणार. ही त्या मालिकेत त्या ज्ञानेश्वरीत त्यांनी लावून टाकलं शेवटी अनुक्रमणिकेत. कोणी दांडेकर. हे त्यांचा ते उपकार झाला. पण त्याच्यात विशेष उपकार हे की प्रत्येक चरणाप्रमाणे का प्रत्येक चरणाचं पहिलं तुकडं काढायचं म्हणजे सोपं नाही ना. अर्धा गाथा दुसरा तयार व्हायलाय. लक्षात आलं का बोललेलं. प्रत्येक चरणाचं एक तुकडं तुम्हाला तिथं लिहायचं असेल तर गाथा दुसरा तयार व्हायला की नाही अर्धा. एवढे कष्ट घ्यावे लागले. कुणाचे अक्षर काढणं, अ इ उ हे सगळं बरोबर करणं आणि ते डोकं देऊन काम करणं, त्या फळाचा एवढा उपकार झालेला. अशा प्रकारे हे म्हणजे कोणता कराडकरांची भजनी मालिका आहे. तसा गाथा नाही माझ्याकडे एकनाथ महाराजांचा. पण एकनाथ महाराजांचं स्तवन केलेले एकनाथ महाराजांच्या अभंगाच्यात कमी, पण निळोबारायांनी इतर संतांनी काही वर्णन केले अभंग. त्यापैकी हे अभंग निवडलाय नाथ महाराजांच्या निर्याणाचा तर निळोबारायांचा आहे. आणि जास्तीत जास्त निळोबारायाने वर्णन केले एकनाथ महाराजांचं. तुकाराम महाराजांनी थोडं वर्णन केलं, पण जास्त वर्णन केले कोणी निळोबारायाने. आणि निळोबाराय तुकोबाराय हे 2 संत आपल्या मालिकेतले नाथांच्या नंतरचे, नाथाच्या नंतर अवतरले. कोण? तुकाराम महाराज आणि निळोबा. बाकी नाथांच्या अगोदरचे सगळे ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, स्वतंत्र काका, मुक्ताबाई, नामदेवराय आदी करून हे सगळे अगोदरचे. सावता महाराज, गोरोबा काका हे सगळे अगोदरचे आहेत. आणि मग यांच्या नंतर 2 संत म्हणजे जे प्रमाणभूत संत बरं, ज्यांचे अभंग आपण प्रमाण मानतो. तिथून पुढे कोणी अभंग केला तर घ्यायचा नाही, फक्त घ्यायचा निळोबारायापर्यंत. कीर्तनला अभंग घ्यायचा आम्हाला वारकऱ्यांना. आपल्या महाराष्ट्रात अख्ख्या कोणी कीर्तनकार असू द्या, निळोबारायापर्यंत जे संत झाले त्यांचे अभंग घ्यायला हरकत नाही. घ्यायला कीर्तन. तुम्ही त्याच्या वेगळे जर अभंग घेता नंतर त्या संतांचे कोणी नंतरच्या आमच्यासारखे तयार केलेले तर ते अभंग प्रमाण मानलेला नाही. फक्त निळोबाराय ते मान्य, निळोबाराय आपल्याला मान्य. मग हे 2 संत निळोबाराय आणि तुकाराम महाराज नाथांच्या नंतरचे संत आहेत. आणि त्या निळोबारायाने आणि पुष्कळ वर्णन आमच्या नाथ महाराजांनी केलं. नाथ महाराजांनी गोरोबा काकाचं वर्णन केले, नामदेवरायाचं वर्णन केलं, ज्ञानोबारायाचं तर खूपच केले. सगळ्या संतांच्या त्याच्या अगोदर नाथांनी वर्णन केले. गोरोबा काकाचं लय वर्णन केलं की महाराज त्यांनी. कोणी? एकनाथ महाराजांनी. पण तुकाराम महाराजांनी निळोबाराय हे मागून झाले त्यांच्या, म्हणून त्यांच्या ते तुकाराम महाराजांचं नाव आलं नाही नाथांच्या गाथ्यात. कारण आहे नंतर मागून अवतरले आणि तुकोबाराय मानत होते नाथ महाराजाला. आणि मी निळोबाराय. निळोबाराय सांगतात की नाथ महाराजांची आज षष्ठी आहे. षष्ठीला नाथ महाराजांची जलसमाधी येते. तर तिथं पताकांचे भार वैष्णवानाचं ते आजही नाचतात. आणि त्या काळात
मग नाथ महाराजाला समाधी द्यायची होती. त्या दिवशी सगळे संत तिथं आले होते. कुठं? पैठणला. पताकांचे भार वैष्णव नाचती आणि रामकृष्ण गाते नामावली. रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे असं भजन करीत होते. मग ते वर्ष कोणतं? म्हणजे श्री शेकेशी आली वाहन. पैठणचा शेक आहे ना आपल्याला. पहिली खरी राजधानी मराठवाड्याची कोणती? पैठणच राजधानी आपली जुनी. कळलं का? आणि महाराष्ट्राची राजधानी म्हणतात तर पुणे जुनी. मुंबईचं नावच नव्हतं. इंग्रजापासून मुंबई झाली. अगोदर पुणेच होती राजधानी सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात म्हणलं तर. आणि आपल्या इकडच्या भागाची म्हणलं हे मराठवाडा. ती कोणती राजधानी? प्रतिष्ठान पैठण. आणि त्यानं खूप गाजविलं त्या शालिवाहन सातवाहन असे 2 राजे होऊन गेले जुन्या पैठणला. तुम्ही जिथं रेडा बोलवला तुम्ही जात असाल पैठणला. पैठणला गेला असाल जुन्या पैठणात. रेडा बोलला गेला की तिथं नाग घाटाला महाराज ते जिथे घाटावर ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला ते जुनं पैठण. ते पडके मोठमोठ्याल्या दगडी एवढ्या शिळा फाडीचे वाडे. हे काय वाड्याला आणखी लॉक आहेत. लोक तिथं ब्रह्मराक्षस राहते त्या वाड्यात म्हणून लॉक पडलेले वाडे ते कोणी जात नाही त्या वाड्याने. असे काही जुने वाडे ते ज्ञानोबारायांच्या काळात पैठण 700 वर्ष. आणि तिथं नाग घाट तिथून रेडा येत जात होता काळोबापाड्याचा. आणि तिथं बोलवलाय. त्याच्याही अगोदर ज्ञानोबारायांच्या काळाच्याही अगोदर शालिवाहन जे शेक आपण वापरतो शेके श्री शालिवाहन शेके बरं काय ते राजा. त्याच्या अगोदर सातवाहन. त्याच्या आणखीन अवशेष सापडतात त्या इकडं झुरपाळ आहे. म्हणजे ते नाग घाटाच्या डोंगराकड आणखीन जमीन आहे बघ. तिथं पाणी जात नाही काय नदीचं गंगेचं कवाच उंच आहे ना ते. तिकडं पाणी कुंकळबी पांगल नव्या पैठणात तिकडं कुंकळबी. पण त्या जुन्या गावात जातच नाही पाणी. तर तिकडं पलीकडच्या झुरपाळ्याने किल्ला आहे ना. आणखीन त्या सातवाहन शालिवाहन राजाच्या शकाचे शक अवशेष काही हापडं बिपडं अशा काही खुणा काही पैसे काही असे सापडतात तिकडे. तिथं ते लोक मानतात. तिकडे जुनं पैठण खरं ते नाही अगोदर. त्याच्यानंतर हे ज्ञानोबारायांच्या काळात झालं रेडा बोलवलं ठिकाण. आणि नाथांच्या काळात तर अलीकडं आलं एकदम ते घेवारा आहे ना तिथं आलं. आणि आता तर इकडंच गेलं त्या तळ्याकडं गेलं असं ते लांबलं. पण खरं आता मग शेक नाथ महाराजांनी जनसमाधी घेतली त्याला शेक कोणता होता? शालिवाहन शेके 1511. किती? 1511. आणि सालाचं नाव होतं विजय संवत्सर. आणि महिना फाल्गुन. विजय संवत्सर हा फाल्गुन मास महिना हे फाल्गुन. बर काय शक काय तर 1511. सालाचं नाव विजय संवत्सर फाल्गुन महिना. आणि उत्तम आहे तिथी षष्ठी तिथी. आणि वार रविवार. आणि प्रयाण साचार 2 प्रहर. म्हणजे दुपार 12 वाजता असं गृहीत झालं. पहिला प्रहर दुसरा प्रहर 4 प्रहर दिवस 4 प्रहर राहतो. 2 प्रहरी पड्या 2 प्रहरी. बरं निळा म्हणे ऐशा नामाच्या गजरी समाधी गोजरी प्रतिष्ठान. अशा नामाच्या गजरामध्ये नाथांनी जलसमाधी घेतली आणि त्यांची समाधी झाली. आता खरं तर नाथ महाराज सकाळी गेले गंगेत आणि कृष्ण कमल तीर्थावर देह समर्पित केला. कळलं? आणि ते देह फुगून आल्यावर तिथंच आला. नाथांचा विनावरी माळवरी पुष्पहार तसाच होता ते. आणि तिथं पाणी स्थिर राहते बघा. आता तरी कमी ढव आहे पण जुन्या काळात लई ढव होता ते नाथांच्या पाठीवर कृष्ण कमल तीर्थ. आणि तिथं मग तेच नाथ महाराजांचा वरी देह आल्यावर त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आता तिथं समाधी आहे. आता समाधी आहे की नाही त्यांची त्या समाधीच्या ठिकाणी. आणि हरिपंडितनं अंत्यसंस्कार केले. त्या देहाला जाळलं. त्या देहाला जाळलं. बरं त्यांनी असा म्हणजे प्रवेश केला कशात? पाण्यात. जलसमाधी घेतली पाण्यात शिरले तर पुन्हा नाही वरी आले. मग देहच वरी आला. ते पार्थिव येणार ना वरी. पार्थिव वर येणार. मग पार्थिवावर अंत्यसंस्कार हरिपंडितने केले तिथं जिथं आता तिथे. आणि तिथं तुळशी आश्वस्थ इत्यादी उगवलं. असं वर्णन आहे बरं. हो. मग ती समाधी 2 प्रहरी. पण नाथ महाराज खरे पाण्यात प्रवेशले दिवस निघाला षष्ठी तिथीला. हो असं झालेलं.
पण चला, नाथ महाराज वारकरी संप्रदायामध्ये मोलाचं स्थान आहे बरं का. आपण महाराष्ट्राचे पंचप्राण म्हणून 5 संत म्हणतो. जसे शरीराचे पंचप्राण, आपल्या शरीर चालण्यासाठी किती राहते प्राण? 5. मुख्य प्राण बरं काय. आणि दुसरे 4 भाऊ. दया प्राणाचे घरी अंगे रावती भाऊचारी, आणि म्हणायचा घरी कुळवाडी करू. मुख्य प्राण 1, त्याचे दुसरे 4 भाऊ. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. किती झाले? इतके साहेब 5. उपप्राण धरले असतं 10 होते. तर ते योगशास्त्री मानतात, आपण मानायची गरज नाही त्याला. खरं तर पतंजली मानतात, पतंजली उपप्राणही मानतात. पण आपल्याला ते उपप्राण नाही मान्य, मुख्य प्राण मान्य आहे. जसे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान शरीर चालतं. हे पंचप्राण असेल तर शरीर, पंचप्राण नाही तर शरीर चालत नाही. याच्यातला एकही प्राण कमी झाला, वेगळा वेगळी झाल्याशिवाय. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे पंचप्राण ज्ञानोबा आहे. लक्षात आलं? नामदेवराय, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, निळोबा. बरोबर आहे. प्राणवायू महाराष्ट्राचा ज्ञानोबा आहे. अपान वायू नामदेवराय. व्यान एकनाथ महाराज, उदान तुकोबा आहे, आणि समान निळोबा आहे. म्हणजे नाथांचं अग्रगणी स्थान आहे. किंवा जसं एक अभंग केला बहिणाबाईंनी, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, नामादयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दनी एकनाथन स्तंभ दिला भागवत, तुका झाला कळस भजन करा, आणि बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले होत्या. बहिणाबाईचा अभंग येते. मग खांब कोणी दिला भागवताचा? नाथ. त्या बिल्डिंगला खांब पिल्लर ह्यांचा आहे. बिल्डिंगचा पाया कोण? तर ज्ञानोबा आहे. बरोबर आहे की नाही? विस्तार करणारे कोण? नामदेवराय आहे. बरं काय. नामादयाचा किंकरण ते केला म्हणजे. आणि मग खांब दिला भागवत यांनी. तुका कळस झाला, आणि बहिणीच्या 2 खेंड्यावर फडकल्या. संत कृपा झाली इमारत फळा आली. मग नाथ महाराजांचं मोलाचं कार्य आहे. असं नाथ महाराज अवतीर्ण होतात पैठण 1450. श्री शिके 1450. समाधी 1500 किती होते भाया नाथ महाराज? किती वर्ष होते? 61 वर्ष. मग आपल्याला किती झाली? आपल्याला 62. तुमचं 62 चालू आहे. तुमचं 61 बाबा. मध्ये 62 चालू आहे. हो 62 चालू आहे. 65चा जन्म आहे. हो 62 आपलं. 65चा जन्म आहे म्हणजे बघा ना माता किती झाली. 62 झाली काही 61 झाली. 5 वर्ष लहान आहे मी. हा वारे थांबा. आम्ही बरोबर होते. जमलं काय? 5 वर्षांना मोठी आहे. आपण बरोबर होते. हा आपण बरोबर होते. हा मग ती झाली. यांनी 61 वर्ष हयात होती भूतलावर. कोण? नाथ महाराज. ज्ञानोबाराचे 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस. निवृत्तीनाथ 23 वर्ष. निवृत्तीनाथ किती? सोपान काका 19 वर्ष. आणि मुक्ताबाई 17 वर्ष. बरोबर आहे. आणि तुकाराम महाराज 41 वर्ष. फक्त नामदेवराय 81 वर्ष. सगळ्या संतांच्या जास्त दिवस राहिले भूतलावर कोण? नामदेव. जास्त 81 वर्ष. चला वर्ष किती राहिला माणूस, यापेक्षा त्यानं काय केलं? बरोबर. आपण 61 वर्ष जगलो होय टाकणे. काय केलं बरं? तो काय केलं? काय सांगतील बरं या मला? आता लागले. विचारते बरं काय. आता लागले नादाला भरत. खरा नाद नाही ते. तू सांगू नका मला. डुप्लिकेट नाद आहे महाराज. गोडी आवडी पर पुरुषी, मिथ्या रुगडी पती पाशी, ती पतिव्रता नव्हे देशी, व्यभिचारली भक्ती त्याची जाणार. खरं बोल. तुला जास्त संसार आवडतोय का पार मारतो? तूच बोलतोय म्हणा.
खरंच हे प्रेम लेकरा बाळावर, या नातावर, त्या शेतावर, ढोरावर, गाईवर, म्हशीवर आहे. तेवढं मंदिरावर, हनुमान मंदिरात जाळ झाल्यावर झाडून काढणं, हे करणं, तिथं पडापडी झालं नीट करणं, टाळं मोजून ठेवणं, पक्वाचं बघिणं, हे करणं, ते आसोबाताच्या घरी तसं करतोस का तू? हा काय आसोबाताच्या घरी त्याच्यापेक्षा भास्करला फरक पडला. दिसलं नाही मला, आजच दिसलं ते काय येत? 2 महिन्यापासून खरं दिसलं तर त्याचं नाव काढलं पुन्हा आहे मला. हे तुम्ही ते नाव काढतात ना, आम्हाला विक्षेप करतात नाही. भास्करासारख्याचं नाव काढून घ्यायची त्याला काय करतात तुम्ही? विक्षेप हे उगाचच खवडी. मी सदा बोंबलतोय, त्याला काय म्हणू नका, त्याला काय करायचं ते करू द्या ना तुम्ही, कशाला म्हणाले उगाच? कारण काय इकडे बघा, क्रोधे अविश्वासी त्याशी बोधक ऐका आणि व्यर्थ आपली वाचा. ते काय क्रोधी नाही पण अविश्वासी, त्याचा विश्वास आहे का आपल्यावर? मग त्याला बोध करायचा नाही. बा आपलं सांगितलं ना, ते सांग शिकवू नका. ओके बघितलं त्याचा आकार बघितला ना, ओके म्हणा. भरताला सदा टुमणे देते, त्याला आठवस नाही माहिती. त्याला फरक पडणार नाही वाईट. ते ढोरं सोडायचे सोडित नाही, कशाचे सोडित नाही, गटर खणताही सगळं करतोय. तुम्ही किती बी नाद लावा आणि पारावर विताळ पडलं तरी बघत नाही, त्याला गरज नाही. आणि ते मध्ये एकटा काय करू म्हणते, टाळं किती बाबा, टाळावं मोजून ठेवावे, हे करावं ते करावं, कुरूप लावावं ते करावं. आणि घरी तर व्यवस्थित जपत येत गेलो. मग खरं सांगा, तुमचं घरी जास्त प्रेम आहे का देवावर जास्त प्रेम आहे? काय म्हणणं आहे शास्त्री, तुमचं काय म्हणणं आहे? खरं बोला, लबाड बोल नका. मग मग याचा अर्थ परमार्थ म्हणजे मिथ्या लुडुडी पतीपासी. कळलं का नाही तुम्हाला बोललेलं? सगळी गोडी आवडी नाथ महाराज म्हणले एकनाथ भागवतात, गोडी आवडी परपुरुषी म्हणजे दुसऱ्याच नवऱ्यावर प्रेम. आणि कुकाचा नवरा लग्न केलेला मिथ्या लुडबुडी. तितक्या पुरता आला की पाणी देऊ का, चहा देऊ का, भाकर का, आणि खाऊ घातली की जाय तिकडे बोंबलं. म्हणजे खरं प्रेम कोणावर आहे? कोणावर? परपुरुषावर का लग्नाच्या नवऱ्यावर? काय उपयोग आहे? तसं आपलं काम आहे. खरं प्रपंचावर प्रेम आहे का खरं परमार्थावर प्रेम आहे? प्रपंचावर प्रेम आहे आपलं. मग आपण 61 वर्ष जगलो पण काय केलं? काहीच केलं नाही. आपण सगळा गरी भजन केलं वाटलं असेल, पोथी सांगितलेली कीर्तन केलं वाटलं असेल, काय आपण जे केलं वाटत असेल, लोकांना वाटतंय महाराज आहे किंवा तुम्ही असे भजने येते जरी वाटत असेल तर त्याला वाटणार नाही. पण परमेश्वराला वाटण्यासाठी ते अंतकरणाचा ठाव घेणारा ते आहे ना. इतर लोकांना अंतकरण नाही कळणार पण त्याला कळतंय ना. कोणला? हा, हे कुठून भजन करतंय की ते अंतकरण. हा, आमच्या आशीर्वादात मात्र टाळ मृदंग विना मृदंग ते झाडून काढणं, ते जाळे झाले तर पुस्तक बाबा ते बस केवढे खुराक होता. आणि घरचंही सांभाळायचं ते वडा, ते मात्र बघत होते. होय कोणी आम्हाला 2-4 पेक्षा आमचे तात्या होते तर मृदंगाच्या पुडीबद्दल चिंता पडली नाही, धुमाळ फुटला म्हणून चिंता पडली नाही, टाळाबद्दल चिंता, कशाची चिंता कोणाला पडली नाही, कशाची नाही. अन्न सुद्धा तिथं पारावर त्यांचं ते सगळं कुठाना करणं भजन तर करीतच होते. पण हे सगळं काही घोरच कोणी करायचं नाही, ते सगळं. आता तर त्या पारावर कोणी त्याला वालीच नाही. आहे का वाली? सांग खरं बघ, कोण वाली त्या टाळायला मृदंगायला? कोण आहे सांभाळणारा? कोण आहे? अशी गोष्ट आहे. म्हणजे आपलं खरं प्रेम नाही. मग नाथ महाराज 61 वर्ष जगले पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय केलं त्याचा विचार केला का? सगळा परमार्थ केला. बायको केली ती गुरु आज्ञेने केली. आजीच्या वंश वाढावा त्यांची इच्छा होती म्हणून केली, नाही तर बायको सुद्धा करावी अशी काही वासना नाथ महाराजांची नव्हती. आणि स्वामींनी सांगितलं तुझ्या आजोबा दिला आलते माझ्याकडं, त्यांना वाटतंय की त्यांनी एकनाथानं लग्न कर आणि तू लग्न कर, घरचा असं स्वीकार असं म्हणावं लागलं जनार्दन स्वामींना. आणि मग त्यांनी ती पत्नी केली. आपल्याला सगळं जर चरित्र सांगायचं 7 दिवस बी संपत नाही. एका दिवसात मी काय सांगणार, पण इतकं ठोक ठोक सांगतो. आणि तुम्हाला माहिती आहे की नाथांची पूर्वज होऊन गेले भानुदास महाराज. पूर्वज मला वाटते नाथांचे कोण पडतील ते कोण? पंजोबा. नाथांच्या बापाचं नाव सूर्यनारायण, त्याच्या बापाचं नाव चक्रपाणी आणि त्याच्या बापाचं नाव भानुदास. मग बघा आता एकनाथाचा बाप कोण? सूर्यनारायण. सूर्यनारायण बाप, चक्रपाणी आजा आणि भानुदास पंजोबा. मग पंजोबापासून माझ्या वडिलाची बिराशी गादी वाचून चरण सेवा पंजोबा.
आणि त्या भानदास महाराजांचे ख्यात आहे की कापडाचा व्यापार करत होते. त्या स्वतःने द्वेष केला, कुटाने पुष्कळ भगवंतानं घोडं धरून उभा राहिले आणि त्या भानदासाला सांभाळले. आणि त्या भानदासानं आपल्या वारकरी संप्रदायात नाव गाजविलं. विजयनगरची मूर्ती पांडुरंगाची कर्नाटक मधून पंढरपूरला परत आणण्याचं काम ते, नाहीतर ती मूर्ती कोणीच आणणार नव्हतं. बरं काय, बाकीचे संत इथंच रडत बसू लागले, जय विठोबा रुक्मा इथंच उड्या हाणायला. पण देव काय त्या सिंहाचं नाव नव्हतं, रिकाम्या उड्या हाणणार. मला वाटतं रिकाम्या उड्या हाणणाऱ्याला काय किंमत एवढी व्हा, काहीतरी करून दाखवावं ना. त्याला छाती लागती, ती छाती कोणी धरली? बांधत म्हणून मी आणतो म्हणले. काय राजा खाणार आहेत, खाऊ द्या, मला मारायचे तर मारू द्या, मिळवलं तुला हरकत नाही. पण कृष्णादेवराय कर्नाटकचा राजा, कन्नड पोरगा, कर्नाटकी, त्याचं नाव कृष्णादेवराय. ते जुन्या काळातले रटायचे. त्यांनी 400 वर्ष राज्य केले. इस्लाम सगळ्या भारतात झाली चौकट. किती? सगळ्या भारतात. इकडं औरंगजेब हे ते बक्कळ, इकडं तिकडं सगळे रामेश्वराकडे इकडे. बरं, पण त्यांनी कर्नाटक सोडलाच नाही. मला वाटते 450 वर्ष राज्य जमिले पोरायला. ते बरं काय कृष्णदेवराय, राजा रामदेवराय, हे दोन भाऊ लय पहिला. आणि खरे तर बुक्कन हरिहर बुक्क त्यानं स्थापित केले जगात. आणि मंत्री कोणते? आमचे विद्यारण्य स्वामी मंत्री, पंचदशी करणारे. तसा मंत्री लाभला आणि सगळं राज्य हिंदूचं करून टाकलं. 450 वर्ष जगलं. मग कृष्णादेवरायाच्या काळात उतरती काळ आली. हंपी विजयनगर, त्यात आपण घेतोच ना ते विजयनगर. आता अलीकडे पुन्हा झालं ते कर्नाटकच्या आणि विजापूर अलीकडे झालं. विजापूर आता तर बेंगळूर आहे ना. पण मधात इस्लामाच्या काळात विजापूर, सोलापूरच्या पुढे विजापूर राजधानी. विजापूरचं मुसलमान सरकार होतं त्या काळात. पण त्याच्या अगोदर खरी हिंदूची राजधानी ती कोणती? विजयनगर. म्हणजे हंपी आपण होत गेलेले तर ते. आणि तिथलची मूर्ती पांडुरंगाची भानदास महाराजांनी आणली. कुठं? पंढरपूरला. आणि किती कष्ट सहन केले. ते भानदास महाराजांचा मुलगा चक्रपाणीचा सूर्यनारायण आहे. आणि सूर्यनारायणाच्या पोटी एकनाथ. आणि एकनाथ महाराज जन्मले अभुक्त मुळावर. त्याच्यानं मला वाटलं ते मला काय व्हावं लागली, हे करायला लागलं का मग मला जरा पुरते. नाही तुमची मूळ नक्षत्र बरं काय, आधी तर शांती असतात ना. मूळ शांती, मूळ नक्षत्रावर जन्मला त्याची शांती. आणि आश्लेषा नक्षत्रावर जन्मला ते, आश्लेषा नक्षत्रावर जन्मल्याचं फळ तेच. आणि मूळ नक्षत्रावर जन्मल्याचं फळ बी दोन्ही शांत्या सारख्या आहेत. आणि बाकीच्या मध्ये जरा थोड्या कमी जास्त आहे. सुख म्हणजे सूक्ष्म पाहायला येत नाही म्हणून काय म्हणतात त्या सुख शांती. सुख नाही नाव तिचं, सूक्ष्म म्हणजे लहान. आणि ही मूळ शांती मोठी. आणि तिच्याहून ओरिजिनल शांती आहे, तिचं नाव आहे अभुक्त मूळ शांती. कोणती? अभुक्त मूळ नक्षत्र आहे. पण त्याचं पोट नाही भरलं आणि त्या संधीत पोरगी जन्मलं तर ती मूळ. अभुक्त मुळावर जन्मले कोणी माय बापाला धोका झाल्याशिवाय मग ते काही ना काही धोका होणारच, त्यांना मरणारच. नाथ महाराज तसे अभुक्त मुळावर जन्मले. आणि म्हणून आई वडील लहानपणी, आई वारली, त्यांना कळतच नाही, बाळापणातच वारले. नाथ महाराजांनी अभंगच रचला त्याच्यावर, मुळीच्या मुळी एका जन्माला मायबाप एक थोडं दाखल. हे अभुक्त मुळावर जन्मलं. आणि पैठण विद्वानाचं गाव आहे. त्याची फळं फिळं त्याला माहित नाही, त्या बाम नाही ना. आता मी विद्वान आहे. तिकडं इकडं काशी आणि इकडे दक्षिण काशी. कोण? पैठण सारखे ब्राह्मण विद्वान आपल्या महाराष्ट्रात नाहीत कुठलं. आता बी असे विद्वान ब्राह्मण पैठणला सापडले. नाशिकला काय चालता तुम्ही, त्याच्यापेक्षा विद्वान ब्राह्मण कुठे येतं? पैठणला. दक्षिण काशी म्हणतात पैठणला. आणि पहिलेपासून पैठणला मानतात काशीतले लोक की महाराष्ट्रात, दक्षिण भारतात प्रतिष्ठान क्षेत्र महान आहे, असे काशी सुद्धा मानतात आपल्या गोदावरीच्या काठावर. आणि तिथे विद्वान ब्राह्मण त्यांनी जातक पाहिलं होतं, हे पोरग मुळावरले, अभुक्त मुळावरले. आणि मायबापाला लोक आहे, मायबापाला धाक घेतला. म्हणून मुलीच्या मुली एका जन्मला आणि मायबापे थोर धाक घेतला. एका जन्माने मुलीच्या गोष्टी तर माये सगळं बापाची खोटी.
त्याच्यात अध्यात्म आहे, लक्षार्थ वेगळा आहे, हे अर्थ वाच्यार्थ आहे. वाच्यार्थानं जन्म देणारे मायबाप मेले, लक्षात आलं का? आणि लक्षार्थानं ईश्वर बी मेला आणि माया बी माया राहिली नाही नाथांना. आणि कोण ईश्वर आहे हे राहिलं नाही, ईश्वर बी नाही मायाही नाही, नाथ महाराजच ब्रह्मरूप आहे, असा त्यातला लाक्षणिक अर्थ आहे. बरं, पण त्यांनी लाक्षणिक अर्थात व्यवहार बी सांगितला आणि लक्षार्थात परमार्थ वाच्यार्थात व्यवहार. आणि असे नाथ महाराजांचे आई वडील लहानपणी वारल्यामुळं चक्रपाणीला सांभाळायची पाळी आहे. आणि त्याला वाटायचं काय करावं, वडील भांडास वारले चक्रपाणीचे, यांचा बाप वारला ना. आता ही कोणती कोण पोरग वारलं सूर्यनारायण नारायण, आणि त्याचं पोरग हे लहान आता, आणि ही एकटंच आहे. आपला वंशाचा देवा एवढाच आहे, म्हणून ते आजोबा आजीनं सांभाळायचं. आणि हे करायला मायबापाचा धाक नसल्यावर जरा बंडपणा करते. मग नाथ मला गंगाला जायचं, पवायचं. लहानपणी हो माझ्या भाज्या झाल्या नाहीत. कुरकुंच्या मारले नाहीत माणसं. नाही 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 तसं नाही केलं, फक्त पवायचं कुठं गंगेला. आणि पवायचं त्या मधामध्ये हुडकी द्यायला नाच यार नको बापा लय पाहू नको बुडशील हा मग देवानच होता मधामध्ये. पण नाथ मला होते. आणि मग तिथं ते ब्राह्मण यायचे आठवड, आणि ते ब्राह्मण संकल्प म्हणायचे. मग आपल्यासारखे आंघोळ करायला यायचे यात्रे करू. मग आंघोळ करायला यात्रे करायला हे ब्राह्मण रुपयासाठी ह्याच्यासाठी ते संकल्प म्हणायचा ब्राह्मणानं वरायलेल्या बुडा. मग बुडायचं, मग मंदिर पाणी घ्यायचं, थोडा पाणी थोडा, नाकाला हात लावा, नाक दाबून धरा, शेंडीला हात लावायचं. ते बामण माकून आणखीन बुटकुळी मारा, असं काही करायचे. हे संकल्प म्हणतात गंगेचं स्नान. आणि पापो हम पापात्मा पाप कर्मा पाप संभवा त्राहिमाम कृपया गंगे सर्व पाप हराव असं म्हणा. सोडा पाणी सोडायचं. नाथ मला उघड टूक बघायचे या बामणाकडे बी, ते कसं बेजार व्हायले आणि हे कसं त्याला बेजार करायले. नाथ मला विचारायचं बामणाला, त्याच्यात भाव किती लोक आहे बाबा, हे असं जे करायला होतात त्या माणसाला, ह्याच्या पाठीमागं फल काय, त्याला कुठं डोंगरं माहिती आहे पिछी शिया ना गेला काय असं काय म्हणे काय. ते म्हणायचे पोरग काही विचारते कुदुरात काढायचं कोणला नाथ मला काय उत्तर द्यायचं तर त्याच्याकडे नव्हतं. आणि हे लेकरू लहानपणापासूनच अवतारिकच होते. ज्ञानोबरायांचा अवतार मानते भारतीय ज्ञानी आता झाला का. ज्ञानोबरायाची गुरुसेवा अपूर्ण राहिली होती. म्हणजे ज्ञानोबरायाच्या अवतारात सांगा ना 4-5 वर्ष देखाण्यात दाखल, तिथून पुढे एवढे कळायला लागले. वर्षांची सेवा केली की 23 वर्षात समाधी घेतली. मग गुरुसेवा केली की तिथं 15 वर्ष म्हणून ऐकत नाही, कळलं. मग ती अपूर्ण वाटली म्हणून ती पुरी करण्यासाठी एकनाथ या नावानं ज्ञानोबराय अवतरले, असा आमचा वारकरी संप्रदायाची धारणा आहे. आणि मानते वारकरी संप्रदाय ज्ञानी आता झाला एका, आणि नामदेवरायाचे पुनरावतार तो पोवा हे आपले मानतो आपण. नाम याचा झाला तो का, ज्ञानी याचा झाला एका, असं तर ते एकनाथ महाराज. मग ते सांगा उत्तर देत नव्हते. आणि मग महादेवाच्या मंदिरात एक पुराण सांगत होते. तिथं महादेवाचं मंदिर आता बी आहे ना उजळ्या बैठक, एक पुराण नाथ महाराज तिथं जायचं ऐकायला. मग पुराण सांगायचं, ते निघते सांगायचं. मग त्यांनी एक विचारलं, माझ्या जीवनाचं कल्याण करणारा, जगताचा उद्धार करण्याचं मर्म सांगणारा असा कोणी या पुरुष आहे का. ते पुराणिक शेवट कसा आहे, त्याला तर शाना असतो, त्याला पुराण सांगता येते. ते निवड येडं कसं म्हणावं त्याला, होय उत्तम महाराज आपल्या म्हणता येते येडे. भागवत सांगते ते कोणतं पुराण, गरुड पुराण. एकच जनार्दन स्वामी सुभेदार, तेच आहे त्याचं कल्याण करणार. त्याच्या डोक्यात आलं सांगितलं पुराणिक भावना, तुला जायचंय बाळ दौलताबादच्या किल्ल्यावर जाय. जनार्दन पंत म्हणून एक सुभेदार आहे, त्याला ठेवून जाय, तुझं कल्याण करते. नाथ महाराजांनी तेवढंच बोल नाही केलं, लगेच पाया मस्त ठेवलं पुराणिकाच्या. आणि म्हाताऱ्याला सांगितलंच नाही, सांगावं तर जाऊ देत नाही. तर
सोमनाथ महाराज वाट झाली कुठली औरंगाबाद औरंगाबाद. वेरूळ तुम्हाला माहिती जवळ हे सगळं 2-3 दिवस लागले वाटेनं मुक्काम केला म्हणजे 250 किलोमीटर चालायचं 50-60 किलोमीटर अंतर असेल ना ते मग थोडं थोडं करायचं मुक्काम करायचा कुठे राहायचं असं करत करत ते आणि तिसऱ्या दिवशी गेले कुठं त्या दौलताबाद आणि त्या खाली किल्ल्या तुम्ही ते किल्ला बघितलाय हो. त्या किल्ल्याच्या खाल्ल्या बाजूला भाजला तो दर उभे राहत ना दिवस भारी 8-8 तासाचे वेगळे उभ्या राहू द्यायचे लोक हातात बरशी घेऊन तलवारी घेऊन तिथे गेले नाथ लहान 5 वर्ष केंडी संजय आणि 5 हाती उपकरण नेसलेले 5 हाती उपकरण खांद्यावर अंगावर अंगलं नाही काय नाही गेले आणि गेल्यावर ते सुभेदारांची ती येऊन घालला उपकरणाने हां कुठं चालला कुठं जायचं स्वामीकडं काय काम आहे काय तुझा संबंध आहे काय संबंध आहे तुमचा नाही आम्ही बोलू आहे त्याला मला सेवन द्यायची असा विचार होते असे बोल तेवढ्यात स्वामी चोरी खाली आली अचानक ती उडाली गड चढायला म्हणून अर्धा घंटा 1.5 घंटा लागते पण ती म्हणूनच एवढं आली स्वामी आगोदर म्हणा की आता त्याला कळालं काय अंतर्दृष्टीने हे शिष्य आलाय म्हणा आणि खाली आले की जवळ आले पायऱ्याच्या की कर 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 ते जुन्या काळातली जोडे हा वाजत होते मनात बसवित काहीतरी होता की माझ्या हो वाजायचा जोडा होता मला ते सामारण बसवून दिलं तर मला ते हे कुत्र्या त्याची किंमत आहे पंतप्रधान आहे ती कोणाची सुभेदार म्हणजे पंतप्रधान देशाचा हा एवढी किंमत आहे ते त्याचा जोडा कर 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 वाजला त्या चौकदारानं ऐकलं की स्वामी आहे त्या आवाजच त्याच्या जोड्याचा सांगत होता ह्याला की स्वामी आले लगे महाराज स्वामी आले की लवून मुजरे केले वाकून एकदम वाकत होती पहिले माणसं एकदम वाकून मुजरे केले की समोर पोऱ्या घेतला हे कोणला स्वामी ते लहान पोरं विचारलं बा तू कोण मी पैठणचा काय नाव तुझं माझं नाव एकनाथ ठेवलंय वडिलांना मला लोक एकच म्हणतात काय म्हणजे माझं नाव ठेवलं एकनाथ लोक काय म्हणतात एक या बरं ठीक आहे का आला तू तुमच्याकडे आलो कशासाठी तुमची सेवा करण्यासाठी माझी सेवा तू काय करणार सांगाल ती का तुम्ही जी सांगाल सेवा तुम्ही सेवा करा न सांगताही करणार तुमच्या सेवेत रुजू करून घ्यावं एवढी इच्छा आहे बाकी असं म्हणल्यावर स्वामीला बघा तिथंच लगे आता कोण बरं काय एवढंच म्हणले तुझं नाव ठेवणारे मायबाप बुद्धिमान असले पाहिजे ज्याला जगात एकच नातं दिसतो त्याचं नाव एक नाही आता तू हेस चल माझ्याबरोबर आता रडलं आणि आपल्या कुटुंबात त्यांना सामील करून ते कुटुंबातला ते एखादा सहभागी झाले सगळ्या कुटुंबात नाथांच्या स्वामीच्या मग भाजी चिरण्यापासून आचरण करण्यापर्यंत त्यांचे संन्यास काढण्यापर्यंत सगळे काम कोणी केले ते जनार्दन स्वामीच्या बायकोनं सांगितले भाजी चिर एकनाथ चिर तिकड भांडीकडा चुलीवर पाणी तापवाय स्वामीचं धोतर घ्यायचं स्वामीचं धोतर नेऊन आंघोळीपाशी द्यायचं सगळे काम जेवण व्हायचं स्वामीचं संध्याकाळी आचरण करायचं आणि स्वामी झोपल्यावर काही वेळा न मग आपलं आतरून असं करायचं निवळ जवळ नाही खेटून आणि निवळ लय लांब नाही ते पटकून उठले की आपल्याला ऐकू येऊन त्यांची काम करता यावं अशा अंतरानं बेताना आपलं आतरून करायचं आणि स्वामी झोपी गेल्या पाय चुरून झोपायचं नाथांनी अशी सेवा कडे चोट केली संडास लागली एक मारकर पडला स्वामीला संडास ही पातळ संडास हा कितीतरी दूर चाललेलं आमच्याबरोबर तेव्हा का गोळ्या औषधं काय या राणापाड्याच्या औषधं तर ती संडास घाण हेन काढली कोणी आणि दर गुरुवारी तिथे मला वाटतं तोफीचं नाव दुर्गा तोफ तुम्ही बघितलं का तुम्ही दौलताबादला गेले की नाही पहिलं किल्ल्यावर गेले का वरी मग दुर्गा तोफ कधी नाही बघितली एकदम लास्टला आहे
आता तोफे नव्हे काही 2-3 तोफ आहे खाली बी, पण ती शेवटची दुर्गा तोफ. आणि त्या तोफेच्या खाली एक गुहा आहे, गुह्या कपारात त्या खडकात. तिथं आता आहे नंदादीप 24 तास चालू, 24 तास म्हणजे 13चा दिवा. तिथं दर गुरुवारी हे गुरु चरित्र वाचले आणि तिथं दत्तप्रभू त्यांना साक्षात्कार लागले. पण स्वामी एका गुरुवारी बसले स्वामी आपल्या पूजेत, तेवढ्यात परचक्र आले आणि स्वामी तर पूजेला बसले. नाथांच्या काळावरती आले लोक शेवक सांगायला स्वामीला की परचक्र म्हणजे शत्रू आले. नाथ म्हणाले स्वामी पूजा करायले, चला मी येतो. अनुभव नाही युद्धाचा काही नाही बघा. तसाच अंगारका घातला, ते झगडा घातला, स्वामी सगळी ड्रेसिंग केली, हातात तलवार घेतली, घोडं घेतलं, घोड्यावर बसली आणि सैनिकाला पुकार म्हणले चला भाई युद्धाला. गेले युद्धाला. ह्या युद्धात जाऊन हात मारून सौर्य गाजविलं बघा. संत असून सुद्धा, शांती असून सुद्धा, संतन शांती की नाही त्यांच्याकडं, पण तिथं शत्रूला तोंड द्यावं लागलं ना, कापावं लागले ना. बरेच शत्रू कत्तल केले. कोणी युद्धात काय पाप पुण्य नसते. खाली पाडल्या लोकांच्या ह्या पळविले आणि काही पकडले लागले त्या लोकांना आणि हातकड्या घालून आणून जेलमध्ये. आणि स्वामी 4 वाजता सगळी पूजा आटोपल्यावर दत्तात्रयाचा आणि ते बोध हे ते बोलणं चालणं झाल्यावर दत्तप्रभूंचं त्या दत्ताचा साक्षात्कार होता. आणि मग बाहेर आले तर हे कैदी नवे दिसले त्यांना, म्हणजे रोजच्या पेक्षा वेगळे कैदी दिसले. हे कैदी नवे कसे आलेले एकनाथ? ते म्हणले आज कैद झाले. कोणी केले कैद, कसे काय? ते म्हणजे तुम्ही पूजेला म्हटले, परचक्र आलं म्हणून त्यांना दाम दिलं. एवढं कोणी केलं? काही मानलं. शेवकायनं सांगितलं स्वामी ती घोड्या बसला म्हणजे यानं तलवार घेतली, भाले घेतले, भरती घेतले आणि सगळ्याला पळविलं. कित्येक शत्रू मारले, कित्येक कैद करून सोडले. पाठीहून हात फिरला. एका अनुभव नाही, काही नाही युद्धाचा. कुठे शिकला जाण पट्टा भाला, कुठे तलवार हाणायची शिकला. मरशील की एखाद्या शत्रूचा टोळा लागला तर मरावं लागल तुला. आता भिटपणा मनानं करीत जाऊ नको. नाही म्हणजे स्वामी तुम्ही पाठीला घातल्यावर काय गोरे, पण तुम्ही बसले पूजेत म्हणून मला हे करावं लागलं. अशी सेवा इतकी केली बघा कोणी. आणि मग नाथांना स्वामीला वाटलं याला साक्षात्कार करून द्या म्हणाचा दत्तप्रभू. हा. आणि मग त्या गडाच्या वरला एका डोंगरावर येत होते दत्तात्रय. आणि हे दर गुरुवारी तिथं भेटायला जात होते दुपारून 4 तास दत्तात्रय. आणि दत्तात्रय तिथं साक्षात्कार, थोडक्यात सांगतो तुम्हाला, तिथं साक्षात्कार दत्तप्रभूचा झाला. आणि दत्तप्रभूनं सांगितलं तू भागवत कर, रामायण कर, इथून पुढे तुझ्या मुखातून हे ग्रंथ संपदा होईल. म्हणून वर्णन आहे जनार्दनाची कृपा, दत्तात्रयाचा प्रसाद, भागवती टीका, नारायणी आत्मबोध. रामायणी आत्मबोध असं नाही बरं, नारायणी आत्मबोध. का जो निर्गुणनिराभास येतो निर्भर ब्रह्मा आदी नारायण म्हणते त्या असतो सर्वास आदी गुरु ब्रह्मा त्याचा अशी परंपरा आहे. आदी नारायण म्हणतात त्याला, त्या नारायणाची बरं काय ही परंपरा. असा दत्तात्रयाचा त्यांना प्रसाद प्राप्त झाला. कोणाचा? दत्तात्रयाचा. कोणाचा? एकनाथ महाराजाला जनार्दन स्वामी या कृपेनं. आणि दत्ताचा साक्षात्कार झाल्यावर दत्तात्रयाने ग्रंथ संपदा तुझ्या मुखातून होईल. आता पुष्कळशी साधना एवढं सांगायला आणि सविस्तर सांगायचं म्हणल्यावर त्याला वेळच पुरत नाही. कसं सूर्यवंजन पर्वतावर जाऊन साधना केली, ते सरप कसा येत होता, कुठं कोणता पर्वत, कोणता सुलू. थोडक्यात सांगतो तुम्हाला. स्वामी म्हणते तुला दत्तप्रभूचा साक्षात्कार झाला. दत्तप्रभूनं साक्षात दर्शन दिलं. स्वतः दत्तात्रय आहे ना, त्रिमूर्ती ते बरं काय वड्या बसून आले ते. आणि ते मलंगाचा वेश घेऊन आले ते फकीराच्या वेशात आले होते. ते फुटकी खाल्ली त्या दोघांनी डोळे ते काढून. आणि म्हणले होते स्वामी की माझे गुरु येतात बरं, कोण्या वेशात येतील सांगता येईल, तुला त्यांचा साक्षात्कार करून देतो, फक्त तू पाया पड, तुझे चरण धर, असं ऐक ना. बोले हो. गेले पहिल्या गुरुवारी. गेले की घोड्यापासून फकीरा टापाटा गोड झाले. आणि लगेच जनार्दन बैठो. तिथे एक दगड होता, त्या दगडावर बसली गुरु शिष्य. काळे झोळीतले तुकडे कुटके कुठून काढले कोणाच्या होते? योगी माता. कोण? आता घडीवर येतं, घडीवर तिथं आहे. कोण? गाणगापूर त्याचे ठिकाण, कोल्हापूर, हेमाहोर, हे गिरनार, तुम्ही बघितलेला गिरनार डोंगर,
त्याला भारतात कुठे गेले 45 वर आणि असा घडीवर येतं की घडीवर तिथं क्षणभर येतं क्षणभर त्याला योग्य आहे. हा कुठं गेलते घंटा वाजून आली तिथे हो मग मी म्हणलो आपली काही गुडघे टाक या अर्ध्यातून आले आणि दाजीला म्हणाले तर. हे लावायचं हे काही नाही अर्ध्यातून येऊन म्हणायचं मी गेलतो घरी का जेव्हा लावायला हे ना होत हा दादा मात्र मग खरं बोलते दादा म्हणले आपली गुडघे टाका दादा जाऊ द्या हे लोक दाता करता आले आपण दाताला इथं बोलू म्हणलो ना दादा इथे हा ते म्हणजे ठीक आहे बसलो मठाचा पुरवठे करीत निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा परब्रह्म परमज्योती कोण आहे दत्त येऊन उभा टाकला हा मला वाटते काय हा केला हा बोला पुढे दिलेला जन्म मरणाचा हा वा 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 जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आणि आरती ओवाळीता हरली भाऊ चिंता आणि दत्त तर आहेत ना दत्त दत्तच आहे ते महाराज दत्तात्रय तिथं आले त्या मलंगाच्या वेशात कुटके झोळीचे काढले आता काम देऊन संघ येतात पण त्या कुत्र्या दिसल्या ना आपल्याला काय दिसत्या त्या सगळं आहेत काय जण सगळं काम देणं त्या गाई होत्या त्या आणि सांगितलं जनार्दन स्वामींना बोल मलंगानं कुत्रीचं दूध पिळून आणलं कुत्रीचं दूध पिला घेतलं बघून झाड काढली कशाची नाक मार म्हणजे बाबा कुत्रे आणि हे फकीर कोण आला आणि झोळीचे तुकडे ते कुत्रीचं दूध थोडंसं वेगळं वाटलं नाक मारा सोहळ्या वळ्या ते म्हणतात ते तसले थोडे पण कळालं नाही ना कळत नाही अज्ञानात आले टाकले गुटके मला चुटके टाकले भेटविले काय म्हणले ते फकीर म्हणायला खाय स्वामी खायले छोकरा कोण आहे मग ती म्हणजे स्वामी म्हणले आमचा शिष्य बोलव त्याला स्वामीला बोललं ऐकना तिकडे ती मला घाण वाटले की कुत्र्याच्या दुधात पुढे गुटके खात असतील काय असं वाटलं मला नाही हे पहिल्या गुरुवारी कळालाच नाही दत्त निघून गेला आणि दत्त निघून गेल्यावर स्वामी मग घरी आल्या म्हणजे ना त्या तुला काय म्हणलो होतो मी माझी गुरु येतात कोण्या वेळात येतात भेटतात मला संग चर्चा करतात बोलतात प्रसाद देतात अरे येड्या तू जेव्हा बसला असता जेवढा असता असं डोक्यात प्रकाश पडला तुला साक्षात दत्तात्रय दिसले असते ते असं करून सांगितलं तुम्हाला संकेत नाही का येता येईल कळे नाही ते खेळविट्या केला नव्हता मला कळे नाही म्हणजे जाऊ दे नका करू दे दुसऱ्या गुरुवारी गेली की ही स्थिती आणखी ही स्थिती सांगायचं नाथा आता तरी बर वेळ चुकू नको आणि ह्या स्थितीतच ह्या वेशातच बस जनार्दन बस काढ त्या कुत्रीचं दूध आणि काढलं टाकुडके मधात टाकले बोलव त्या पोराला पोरगे आले एकपणा केला आलं आल्यावर मग लक्षात आलं ते प्रसाद खाल्ल्यावर म्हणून तर दत्तात्रयाचा प्रसाद नाही जनार्दनाचा प्रसाद नाही जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद आहे महाराज ते प्रसाद खाल्ला की पूर्ण प्रकाश पडला कशाचा ज्ञानाचा प्रकाश पडला आणि मग लक्षात आलं की साक्षात परब्रह्म आहे आणि दत्तात्रयाने ते फकीराचा वेश टाकून दिला आणि साक्षात त्रिमूर्ती झाला हात ठेवला माझ्या जनार्दनाचा शिष्य असतो तुझं कल्याण होऊन जाईल आणि तुझ्या मुखातून हेही ग्रंथ संपदा होईल आशीर्वाद प्रकाश संप्रदाय बरं काय आपला संप्रदाय सांगितला प्रकाश संप्रदाय कोणता आपल्यावरच्या संप्रदाय 4 संप्रदाय ज्ञानवारांचा संप्रदाय नाथ आहे तुकाराम महाराजांचा चैतन्य हा आणि कबीर महाराजांचा सैना महाराजांचा आनंद आणि एकनाथ महाराजांचा प्रकाश आणि 4 संप्रदाय मिळून वारकरी संप्रदाय मिळाले चतुर्थ वारकरी पंढरपूरला किती वारकरी येते तर 14 जण कोण कोण ढाकणे मामा 4 वारकरी येते कोणते बालू मामा एक
तिसरा येते आनंद आणि चौथा येते प्रकाश. असे चारही संप्रदाय मिळून एक वारकरी संप्रदाय. असे वारकरी मिसळतात पंढरपूरला. असे म्हणले तो कामेला महाराज प्रसाद देऊन सुखी केलं आले घरला आणि सांगितलं एकनाथ महाराजाला स्वामीनं एकनाथा माझ्या गुरुची कृपा झाली तुला ज्ञानही झाले तरी ते ज्ञान परिपक्व होण्यासाठी वैराग्य भक्ती परिपक्व होण्यासाठी थोडी तपश्चर्या करावी त्याशिवाय जमतच नाही. काय करावं लागते काय गुण आहे किंवा जसा डॉक्टर झाला MBBS झाला MD झाला काय ते असेल ते कोर्स पण त्याला प्रॅक्टिस करायला कोणाकडे तरी 2-3 वर्ष घासावंच लागतं नाही का. ते तप म्हणते त्याचं नाव काय तप आहे. त्या वस्तूचं तप झालं की मग ते हाताला वळवा हेच आहे. हे पहिल्यापासून परमार्थ असो का व्यवहार असो त्याच्याशिवाय होतच नाही मला कुठतरी जावं लागते घासायला. इंग्लिशमध्ये इंटर्नशिप म्हणतात. हा इंटर्नशिप कापड दुकान टाकायचं असलं की नोकरी करावं लागते आधी कापड दुकान. खरंय त्याचा अनुभव कसा आहे मग नाही साहजिक आहे साहजिक आहे. तसं एकनाथ मला सांगितलं तपश्चर्या करायचं आहे आणि तपश्चर्या करून हे मिळवतो पक्कीपणा. ते ठीक आहे जा त्या डोंगरावर गेली आणि सांगितलं काही नवं घडलं वेगळं घडलं लगेच परत यायचं गेले ना. आता तिथं डोंगरावर आला पाला खावा लागला आणि तपश्चर्या मला डोंगरावर जायचं तपश्चर्या करायची पहाटे उठायचं आणि असं आपले आसन घालायचे असे हात करायचे आणि असा तुमचा फोन नकाच मला प्रवृत्त नाही जमतंय का ते घेणं केलं काय घेणं नाही जमला. मग ते 2 दिवस गेले आला पाला खाला काय त्याच्यात एक शेतकरी त्याचं जवळ काट्या शेत त्या डोंगराच्या पायथ्याला डोंगराच्या पायथ्याला तिथं गेली तिथं आकारा गाई म्हशी बैल आणि बायको भाकरी घेऊन यायची इळाच्या भाकरी आणायच्या त्यानं आणि यानं इथंच राहायचं शेतकरी बघा आणि मग ते शेतकरी राहायचा. मग यानं पाहिलं या पोराला श्रद्धा बसली हे कोणीतरी साधक माणूस आहे महाराज माणूस आहे त्याची आपण सेवा काहीतरी करावी. काय खातात महाराज काय ना म्हणलं पाला आला खातो काही फळ मोठं काही डोंगरावर मिळते तुम्हाला दूध आणून दिलं तर रोज जमेल का म्हणला तांब्याभर जमेल म्हणले मी आणून देत जाईल म्हणले पाठोपाठ तुम्हाला बरं मला धारा काढायचा आणि दूध आणायचा नाक मारा एक लोटी भर दूध प्यायचं लिटरभर म्हणा काय करायचं 1 लोटी भर लिटर आणि दूध प्यायचं त्याच्यावरच दिवसभर करायचं आणि भगवंताचं चिंतन करायचं. त्या साक्षात्कार त्याला घडला आणि त्या शेतकऱ्याला शेतकरी पुण्यावर नव्हता विचार. आणि मग असं रोज चाललं आणि ती पहाटे भाकरी करून बायको येत होती आणि मग ही धारा काढीत होतं नाही दूध महाराजाला देत होतं बायको देखत देत होतं. बायको भाविक होती. एक दिवशी तिला रात्रच कळायला नाही पहिल्या का घड्या होत्या का काय होत्या चांदण्यावर रात्र आबाळ फबाळ आलं की मोबाईल कळतच नव्हतं काही. मग ती आली की नाही भल्या 1 वाजता बायको आणि उठा म्हणली फटफट झाल्या आता तुम्ही करून बसला होता ते उठलं येडं लागलं धारा काढायला काढल्या धारा. हे पहिला नेम त्या महाराजाला नेऊन द्यायचा ते घेतलं दूध जे महाराजाला नेऊन द्यायला गेला तर ते रोज एक सरप येत होता. नाथ महाराज डोळे झाकून बसले आता फुटवे बघा त्यांचा कुठं सापडत येतो मला डोळे झाकून बसले नासाकडे दृष्टी केली की एक सरप यायचा कृष्ण काळ्या रंगाचा आणि तो कोण याला टाकायचा त्या महाराजाला आणि वरी डोक्यावर अशी कोणाला ते रोज सरप येऊ लागला. पण नाथ महाराजाला भान नाही. नाथ महाराजाची वृत्ती ब्रह्माकार होतो त्याच्यामुळे सरप आलाय का गेलाय का देहावर नसल्यामुळे काय कळते त्यांना कळ ना गेलं. आणि शेतकरी नेमके बेरात्री आला नाथ महाराज असे बसलेले होते त्याची साधना चालू होती फटफट व्हायच्या आधी चालू घ्या धावळात बिघण्यात अंधारात चाले बायको आणलं आलं तरी मग आल्या बघितलं उजवण महाराज टांगावर लावून बघितले महाराज असं वाटलं हा हे आला की ते सरळ गेला कोण सरप निघून गेला आणि हे घाबरलं थरथर कापू लागलं ते जनावर ही चरबी टेकली महाराज 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 डोळे उघडले काय बाबा का
अहो लय मोठा स्वरूप होता, तुमच्या अंगावर चढला होता, तुम्हाला बराच चावला नाही महाराज, कसा निघून गेला, मी आलो की गेला, पळून गेला. असं नाथ म्हणले काहीतरी वेगळं घडल्यावर ये गुरुनं सांगितलंय, ती वेळ आली काही असं वाटतं. आणि मग हात जोडले कृष्ण परमात्म्याला, पण ना भगवान कृष्णाला, की कृष्णा तो सर्पाच्या वेशात येऊन मला भिडवितो का मला छाया धरतो, मला कळलंच नाही तुझं. आणि या शेतकऱ्याला दिसला असतो आणि मला का दिसत नाहीत मग तू, ये आता मला भेटायला तू, असं म्हणले. साक्षात महाराज कृष्ण परमात्मा आले आणि दर्शन दिलं कोणला, एकनाथ महाराज पाया पडले आणि शेतकऱ्याला सुद्धा कृष्ण दर्शन तेवढा कृष्ण तेवढा वेळ एक मिनिट भर त्याला पाया पडू तर दिसलं कृष्ण परमात्मा पाया पडले. महाराज शेतकऱ्याचंही काम झालं, नाथ महाराज झालं शिवत येतं, पण त्याची सेवा केल्यामुळं हेच काम झालं. कोणाचं, या शेतकऱ्याचं. शेतकऱ्याला धन्य वाटलं. नाथ महाराज म्हणले बाबा सरप नव्हता, भगवंत माझ्यावर छाया धरली होती, नाही तर चावला असता की रोज येऊन, पण नाही म्हणले सरप नव्हता, हे भगवान होते, त्याला दर्शन दिलं आणि तुम्हाला दिलं मला दिलं. आता तुम्ही जा, आता आम्ही चाललो आता माझ्या दौलताबादला, म्हणजे गुरुकडे. गुरुनं सांगितलंय साक्षात्कार झाला की ये, काहीतरी वेगळं झालं की ये, आता मी गावाकडे जाणार. त्याला वियोग वाटला, म्हणला ते म्हणला महाराज तुमच्यामुळं मला दर्शन झालं, मी मरेपर्यंत विसरणार नाही, तुम्ही माझे गुरु आहे. तुला काय श्रद्धा ठेवायची असेल ते ठेव, पण मी कोणाला शिष्य गुरु म्हणून बसत नाही, मी चाललो आता म्हणले. एका ठिकाणी गुंतून राहणं आमचं कर्तव्य नाही, आमच्या गुरुच्या दर्शनाला जाणार. गेले गुरुच्या दर्शनाला, महाराज गुरुच्या दर्शनाला गेल्यावर मग गुरुजीनं सांगितलं तुला साक्षात्कार कृष्णाचा झाला, शेतकऱ्याचा उद्धार झाला, काम झाले, आता नाथा आपण तीर्थयात्रा करू. काय करू, तीर्थयात्रा. तवा पायानं होतं, काही एसट्यानं रेल्वेनं नव्हतं. तर आता तीर्थयात्रेला आपण जाऊ. निघाले नाथ महाराज गुरु सगळं, जनार्दन स्वामी नाथ महाराज दर मुक्काम दर पोच करीत 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 पैठण झाले, गोदावरीच्या काठानं नाशिकतून बघितलं. तिथे एक चांद बोधले नावाचा ब्राह्मण आहे, चंद्रभट्ट. काय चंद्रभट्ट, अलीकडे नाशिकच्या गाव आहे आणि त्या गावामध्ये चंद्रभट्ट नावाचा ब्राह्मण, त्याच्या घरी मुक्काम पडला, यायचा गुरु शिष्य. आणि त्याच्या घरी भागवत चलत होत, चतुश्लोकी संस्कृत भागवत चतुश्लोकी. ते भागवत सांगायला कोण, चंद्रभट्ट. त्याचं भागवत हे ऐकायला दोघं गुरु शिष्य अधिकारी बरे. मग चंद्रभट्ट एके दिवशी नाथ महाराज म्हणले, नाथा स्वामी म्हणले तू सांग भागवत, चतुश्लोकी भागवत तू सांग. नाथ महाराज बोली बसले स्टेजवर त्यांच्या म्हणण्यामुळं, आणि बामण ऐकाय बसला रोजचा सांगणार. बामणानं तोंडात बोट घातलं, ते म्हणे मला सांगता येत नाही असं भागवत. आम्ही सांगितलं नाथा आता तुला सांगालो या चतुश्लोकी भागवतावर टीका कर, मराठीत भाषांतर, या भागवताचं मराठीत भाषांतर तू कर. आणि त्याच्यावर ओव्या केल्या. आता चतुश्लोकी भागवत आहे नाथांचं, त्याच्या ओव्या आहेत आपल्याकडे. भागवत आहे चतुश्लोकी भागवत, बरं 4 श्लोकाचं भागवत, त्याच्यावर नाथांचं जसं एकनाथी भागवत आहे तसं चतुश्लोकी भागवतावर मराठीतल्या ओव्या येतात. हे केलं नाथ जनार्दन स्वामीच्या म्हणण्याप्रमाणे. आणि मग चांद बोलले ब्राह्मण म्हणला, घास आली काळी स्वामी म्हणतात, तुमचा शिष्य मराठीत भाषांतर करते माय बोलीत, मला जे जवळ नाही सांगायचं ते सांगते, काय कमाल. म्हणजे आनंद वाटला महाराज. आणि चांद बोलले ब्राह्मण स्वामीचा शिष्यच झाला. आता त्याची समाधी योग घडलाय त्या गडावर. आता मला गणपती मंदिर आहे खाला, पण दुर्गा टोपीच्या जवळ गेल्यावर तिथे वरील बघा गणपती मंदिर पाहिलं तुम्ही, खाल्ला म्हणे. तिथं एक घुमट आहे समाधी, ती घेतली चांद बोलण्याची. हे चांद बोलल्या नाही का शिष्य झाला, त्यांना आता येईल, त्यानं कौतुक केलं एकनाथ महाराज. मग नाशिक त्र्यंबकेश्वर चांद बोलले ब्राह्मण आला घरला, आणि स्वामी आले देवगडला, देवगिरीला, हे दोघे आले. आणि नाथ महाराज तीर्थयात्रा कुठे गेले, गुजरातमध्ये दाखवडी रणछोडीनाथ हे ते आपण गिरनार हे ते केले ना, ही सगळी तीर्थयात्रा करायला गेले. आणि सगळी तीर्थयात्रा अर्ध्यातच राहिली तवर गेलं बरं काय. तीर्थयात्रा करत करत रामेश्वर हे सगळे यात्रा करायला. नाथ महाराज नाही तुझं यात्रा आता तू गई एकटा. आणि तिथून नाशिकाहून ही वापस आली चांद बोलले आणि स्वामी कुठं देवगिरीला. आणि ही गेला त्यांची यात्रा करायला नाथ महाराज. पण त्या आजीला कळालं 12 वर्षानंतर, किती वर्ष होत आले तर
12 आता 12 आणि 5 17 17 वर्ष झाले आणि चक्रपंडा पुन्हा तवा पता लागला 12 वर्षी ते रडून रडून हिंडून हुडकून हुडकून म्हातारी परेशान झाली त्याला पोराचा मिळाला नाही ना तू गेलाच कुठं हरपाला कारण जर बुडाला काय ते मिळत नाही लागला आणि 12 वर्षाला पता लागला म्हणजे तुमचा एकनाथ जनार्दन स्वामीच्या किल्ल्यावर सेवा करतोय आणि ते म्हातारी हुडकीत गेले बघा आता दर मुक्काम दर कोसकरीच्या आज झाली 90 वर्षाचं वय ते म्हाताऱ्याचं आणि पायाने गेले देवगडला तिथं गेले त्या चौकदार भालगारला सांगितलं मला स्वामीला भेटायचे ते म्हणजे जा ते स्वामीची परवानगी विचारून येतो स्वामीची परवानगी विचारली नाथ महाराज कोण आजा आणि आजी आलेत म्हणा ते म्हणतात आम्ही आजोबाजी आहेत त्यांना पाठवायचे का काय वय आहे ते 90 वर्षाचं आलो 90 वर्षाचं वय आणि त्याला आजा आजी आहेत हो आले आणि त्याला वरी नेलं म्हणजे काय नाही म्हणले आमचा एकनाथ तुमच्याकडे आहे ते म्हणजे आहे 12 वर्षापासून 12 वर्षापासून माझ्या फिरायला हो म्हणले डोळ्यात प्राण उडला आमचा आम्ही मेलं म्हणून समजायलो कुठे गेला की कुठं पत्ताच नाही तेव्हापासून रडू लागले लई बेकार झाले आणि एकनाथ इथं तुमच्यापाशी शिवेला राहायला बरं झालं कल्याण झालं नाही म्हणले त्याचं कल्याण चांगलं झालंय ना आता लई एकनाथ मोठा झालाय काय म्हणले तुमचा एकनाथ आता लई मोठा म्हणजे वयानं नाही म्हणायचं होतं त्याला हो मोठा मग ती म्हातार म्हणले मोठा झाला म्हणलं मानल्या महाराज आमची कवा भेट होईल ते म्हणजे यात्रेला गेलाय तुम्ही घोर करू नका वापस जा पैठणला तुमच्या घरला येईल एकनाथ तुम्ही त्याची फिकीर करू नका महाराज मग मोठा झाला म्हणजे लग्नाला आलाच असेल की ते म्हणजे लग्नाला आलायच की मग त्याला लग्न कर म्हणा म्हणला एकनाथ म्हणजे आमचा वंश चालू आमचा पोरग मेळ सोड येणार आहे त्याच्या पुढे एकटच कोण आहे आम्हाला मग हे तर लग्न केलं हे ना लेकर बाळा होते आमचा वंश चल त्याला लग्न कर म्हणा स्वामी म्हणजे बिनघोर राहा तुम्हाला त्याला लग्न करायला आणि तुम्ही गावाकडे वापस लगी एक शेव बोलला स्वामी म्हणजे काय सुभेदार आहेत महाराज सुभेदार म्हणजे पंतप्रधान म्हणाले तुम्हाला राजाचा दुसरा टप्पा आहे वरियाच्या कोणा त्या बेतानं बरोबर याला माहिती होते कुठे गेला असेल ते एक शेव पत्र लिहिलं नाथा जिथं असतील तिथूनच तीर्थयात्रा अपुरी राहू का पूर्ण होऊ तू देवगडावर ये माझी आज्ञा आणि खाली सई स्वामी आता त्या हस्ताक्षराचं तर कितीतरी ज्ञान होतं स्वामीच्या सदा चोपडे लिहिलेल्या ऐकलेल्या तटे वगैरे निवड सगळं माहित होतं त्यांना तर मग काय महाराज हे सेवक गेला बरोबर त्या तीर्थावर ठीक आहे म्हणला एकनाथ हो एकनाथ हे स्वामीचे होत पाया पडले वर लिहिले जिथं असतील तिथून अपुरी यात्रा राहू का पूर्ण होऊ वापस ये ही गुरु आहे असं सांगितलं महाराज काही प्रमाण तिथूनच तिथून वापस येणं पत्र दाखवणं पाया मस्तक ठेवणं स्वामी काही यात्रा राहिली होती पण तुमच्या आज्ञेपेक्षा यात्रा मोठी नाही खरं आहे ना महाराज गुरु आज्ञा ही यात्रा मोठी का यात्रा करणं यात्रा मोठी हे करणाऱ्याला आहे बाकीची काय मला यात्रा आहे तुमची आज्ञा यात्रा आहे आणि त्यामुळे मी इथं आलो आपली आज्ञा काय नाही म्हणले आता तो गावाकडे जायचं तुला आज आधीच म्हण ते म्हणले हो मग मी तुला म्हणलं होतं की विचारलं होतस का तर तू काय म्हणला बर काय विचारल्यावरती सांगणार म्हणजे मला येऊ देत नव्हते म्हणजे त्याला न विचारता तू आलेला आहेस ना ते म्हणजे हो न विचारता अरे डोळ्यात प्राण झालाय म्हाताऱ्याने 90 वर्ष व्हायला इथवर पायानं टमाऱ्या खाताय त्याला बोललो जेवण खाऊन केलं झोपले राहिले सकाळी काढून दिलं काय त्याला भेट पहिले आणि एक माझी आज्ञा आहे तुला लग्न कर तुला त्याप्रमाणे तुमच्या संबंधी पाहुण्यारावळ्यातली पत्नी व्यवस्थित बघून ग्रस्ताश्रम स्वीकार आणि ग्रस्ताश्रमात सुद्धा परमेश्वर परमात्मा प्राप्त होतो असं ब्रह्मचर्य राहावं लागते संन्यास घ्यावं लागते असं मात्र कुठे आहे आणि मग तू इथून पुढे परमार्थ कर सांगितलं नाथांनी ती आज्ञा मानली तिथून पैठणला आले आजोबाजीला भेटले आणि आजोबाजी खूप रडले आनंद असू राहिले ना की नाथा आला
मरून जिवंत झाला आमचा नाथा असं वाटलं. आणि सांगितलं वाला आता तू लग्न करायचे. ते म्हणजे हो गुरु म्हणले करा म्हणून करतो लग्न. आता लग्न करायला ते पहिल्या काळात म्हाताऱ्याला बघावं लागलं. मग वैजापूर तालुका पण वैजापूरची एक पोरगी त्यांच्या पाहुण्यापैकी यांनी बघितली आणि एकनाथ माझं लग्न ओळखून टाकलं गेलं. तिथून पुढे ग्रस्त आश्रम ते पुन्हा ते लेकर जन्म हरिपंडित हे ते अशा गोष्टी झाल्या ना. मुली होत्या त्यांना कोणला एकनाथ महाराज. आता हे सगळं सांगत गेल्यावर खूप खूप वेळ लागते. मला वाटते 2ला सुरू झाले आपलं नाही काय ते 1 तास होऊन गेलाय बघा. आता 2:15 सुरू झालं 2:15 बरोबर आहे. तर 2:15 वाजून गेली 1 तास. आता 10-15 मिनिटं घेतो. असे नाथांनी निष्ठेनं वारकरी समाजाची ड्युटी केली. पहिला आयुष्याचा ग्रंथ समजून घ्या चतुश्लोकी भागवत. कोणता ग्रंथ? आणि आयुष्याच्या शेवटचा ग्रंथ आहे कोणता? भावार्थ. तिथं सांगता झाली आयुष्याची. 61 वर्षाची एवढे कामं केली बघा. किती ग्रंथ केले एक सांगतो. चतुश्लोकी भागवत बरोबर आहे. पहिला ग्रंथ ते केला. पुन्हा श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावर टीका 18,000 श्लोक झाले. आनंद लहरी स्वात्मबोध. कोणता बोध? स्वात्मबोध. हस्तामलक टीका हे झाले. रुक्मिणी स्वयंवर. रुक्मिणी स्वयंवर त्यांचं ते बरं हे झाले. गाथा ओम ग्रंथ पुन्हा हरिपाठ विठ्ठल ग्रंथ आहे बरोबर आहे. इतके ग्रंथ आणि शेवटी भावार्थ रामायणाचा धर्म 10 बघा. आता भावार्थाचे श्लोक आहेत 36,000 ओव्या. किती? एकनाथ भागवत 18,000 किती झाले? 54. 18 2 36 18 3 54,000 हे झाले. त्याच्यातून फक्त गावाच्या थोड्या ओव्या वजा केल्या तर बाकी सगळं रामायण हेच होते. आम्ही एवढे गाथे हे ग्रंथ उपदन हेन तेन अहो 60,000 ओव्या गेल्या नाथांच्या एकट्याच्या. असे मोठी कवी मराठी भाषेचे कोण आहेत? एकनाथ महाराज. आणि शेवटी आयुष्याचा कळस होत आला. तसे नाथ महाराज 3दा उठलेत ध्येय ठेवलेले असं वर्णन त्यांच्या चरित्रात बरं काही केस आहे असं 3दा म्हणजे 2दा उठले पण 3दा गेले आणि 3ऱ्या बारी सांगतो तुम्हाला काय झालं ते. एक बार नाथांनी ध्येय ठेवला. ध्येय ठेवल्यावर भावभावकी जमा झाली. भावभावकीचे लोक आले. देव खंडे ते आमचे आणि अगोदर गाडग्या धरणं आणि हरी पंडितनं गाडग्या धरलं. ते खंडेकरी जरा थोडेसे कुचके बोलत होते. कुचके होते ते म्हणले एकूण एका हळूहळू नात्यानं इतकं आपल्या विरुद्ध वागला. कुठं महाराज जीव काय काय आगाऊच करीत होता नात्या. तरी पण शेवटी आपल्या बामणाच्या खांद्यावर जावं लागलं असं म्हणलं. एकूण एकाला बोलल्या. नाथ महाराज वरी म्हणले मला खाली उतरा तुमच्या खांद्यावर जायचं. उतरलं खाली. हा एक वार झालं. दुसऱ्या वार निघाले नाथ महाराजांचं प्रेत चालले. तिकून एक निनादी वाई येऊ लागली. नांदाय जाऊ लागली निनादी. 10-12 वर्ष घर माहेरातच होती. तिला नवरा नांदवीला गेला आणि इकून तिकून घरच्या इकडल्या पावड्या रावड्यानं लावला जोड. सांगून शिकून त्या नवऱ्याला सासऱ्याला बाबा तसं करू नका. असं हे काय पुन्हा असतंय का गाडगं का बदलायला तसं करू नका. हे आमची पोरगी नादवा कसंही करा बाबा. आता तिला सांगतो माघारी बोलू नको म्हणून असं तसं असं म्हणले. आणि 10-5 वर्ष बाहेरात असलेली गावडी नांदाय झालेली गाडी वाहिल्यात आणि हे मड तिकून चाललं. तिकून ती आली. ती म्हणली मा हे मड हे मेरेला हातात मला परवानगी आणि मी आधी तर 12 वर्ष नांदाय नव्हती. त्याच्या आलो चालले. मग काय होते नाथ महाराज म्हणजे बाई तू नांदू सुखानं राहू दे माहीत राहू दे. मोठ्या शेष्टीला बघ म्हणजे एक शेष्टी त्याच्यात गेली. एक शेष्टी हा आणि 3ऱ्या शेष्टीला
तिसऱ्या शेतीला आणखीन चक्कर आले झालंय. नाथ मला ते ठेवणार आहे तेवढ्यात एक काय बाई म्हणली नाही हे बी आपल्यासाठी मरतील का काय की हे समजा. नाथ महाराज म्हणजे बाई तुला असं मरून वाटायला होय. दिंडी तयार गौबा शेवटचा शिष्य आहे कोण दिंडी तयार करा. दिंडी टाळ मृदंग हे ते राममहार भजने सगळे सगळे आपले बोलवा. दिंडी जाणार आणि दिंडी आणि जात 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 मी गंगेत असं म्हणले. आणि आजच्या दिवशी सकाळी सकाळी दिंडी तयार केली. पाठक काकडा केला. नाथ महाराज रात्री कीर्तन केलं. पंचमीला रात्री ह्या काकडा हे ते पाठक कीर्तन रात्रभर कीर्तन पुन्हा पाठक काकडा हे सगळं भजन हे ते आटोपलं आणि भजनाच्या तालात स्वरात आणि गंगेकडे गेले. सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना देखत पाण्याची रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे आणि विनावरी सोडला. आणि मग दुसऱ्या दिवशी प्रीता वर म्हणतात कृष्ण कमल तीर्थावर हल्ली उडी असे देव ठेवला कुठे देव ठेवला. आणि पार्थिव वर आल्यावर मग त्यांचं हे केलं त्यांनी आणि ते संस्कार पुन्हा केले. तर एकनाथ महाराज म्हणजे एकनाथ महाराजांनी अशी जलसमाधी घेतली सगळ्या जगत. असे नाथ महाराज अग्रगण्य आणि त्यांच्या जलसमाधीचा दिवस हे आजचा. आता इथं 2 प्रहरी का म्हणले बरं काय हे निळोबार सकाळी जर गेले असले गंगेत तरी समाधीवर त्यांनी दुसऱ्या दिवशी प्रेत आल्यावर जाळणं करणं हे करणं ते करणं मग 2 प्रहर त्याला लागलेच ना त्यावेळेला असं म्हणायचे कोणाला निळोबार आणला. आणि अंत्यसंस्कार केले बरं का नाथ महाराजच्या प्रेतावर. नाथ महाराजचा देह कुठेतरी गेला आणि कुठेतरी आता वर गेले वैकुंठाला देण्याला असं बी नाही किंवा माऊली समाधीत बसले असं बी नाहीये. देह पाण्यात विसर्जन केला आणि पुन्हा वर आला. आपले प्रेत वर येते ती फुगल्या अशा प्रकारे अशा प्रकाराने नाथ महाराजांनी आणि देह विसर्जन केला गंगेमध्ये कृष्ण कमल तीर्थावर. याला जल समाधी म्हणायचं. म्हणजे जानवरांची पृथ्वी तत्वाची समाधी, मुक्ताबाईची वायू तत्वाची समाधी आणि एकनाथ महाराजांची जलतत्वाची समाधी. कोणाच्या अग्नी तत्वाच्या समाधी असतात. आपापल्या समाध्या घ्यायची काही काही फरक येतात. कोणाची कोणती आता तुम्ही कोणती घेणार आहे? मी तुमचाच विचार करा. नाही तुम्ही मला नाही तुम्ही पुण्य का घ्या काय करू मला खडा खाण्याचा म्हणजे पुण्य भानुदासाची पुळी हा विष्णूचा अवतार आणि क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती त्याला आपण आरती करू. आपल्याकडे आरती आहे ना एक वाती आहे का लावा आरती लावा. आता ते तुम्ही आवाज काही सूचना सांगायचं आणि त्या घे